सर्व सातवीच्या विद्यार्थ्यांचं आजच्या मी ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. पहा, टेक्स्टबुक पेज नंबर 12वर आपण आलेलो आहोत. स्टीम म्हणजे हा जो पॉईंट समोर तो तुम्हाला दिसतोय स्टीमचा, त्याचा अर्थ आहे खोड. पहा, द स्टीम ग्रोज अबाव द सॉइल, याचा अर्थ खोडाची वाढ कुठे होते? अबाव म्हणजे वर, जमिनीच्या वर होते. फ्रॉम द प्लुमूल ऑफ द स्प्रोटिंग सीड रुजणारी बी. बघा, खोडाची वाढ कुठे होत असते? जमिनीवर होत असते, पण रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुराला, बघा जमिनीच्या वर आणि ते पण बीजातून वाढणाऱ्या, प्लुमल म्हणजे अंकुर. बघा, मी पूर्ण वाक्य पुन्हा सांगतो. जे जमिनीमध्ये बीज रुजत असतं आणि बी रुजल्यानंतर जमिनीच्या वर काहीतरी वाढतं, तो अंकुर असतो आणि त्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीवर होत असते. ॲज द स्प्रोट grows, the length of the stem gradually increase too. आणि काय होतं बघा, अंकुर जसा वाढतो जमिनीच्या वर, जे जमिनीमध्ये रुजणारे बी असतं, जमिनीमध्ये बी रुजल्यानंतर जमिनीच्या वर अंकुर येतो आणि अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीवर होत असते. अंकुर जसा वाढतो तशा तशा खोडाची लांबी सुद्धा वाढते. देर आर नोड्स ऑफ स्टीम. काय होतं बघा, नंतर खोडावर, जसं खोड जमिनीच्या वर वाढतं, खोडावर पेरे येतात. पेरे, नोड्स म्हणजे पेरे. ज्या ठिकाणी पेरे असतात, बघा पुढे वाचतो मी, लीव्स कम आउट ॲट द नोड्स. तर बघा, जिथं इथं खोडावर पेरे उगवतात, पेरे असतात, त्या ठिकाणी पाने फुटतात. ठीक आहे. पुढे, द पार्ट्स ऑफ स्टीम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड इंटरनोड. इंटरनोड हा भाग बघा, इंटरनोड. तर पुन्हा एकदा वाचतो मी इंग्लिशमध्ये. द पार्ट ऑफ स्टीम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड इंटरनोड. याचा अर्थ द पार्ट म्हणजे भाग, स्टीम म्हणजे खोड, बिटवीन द टू नोड्स याचा अर्थ खोडावर जे दोन पेरे येतात, वरचा एक पेर आणि खालचा पेर, या दोन पेरातील अंतराला कांडे म्हणतात, म्हणजे इंटरनोड. इंटरनोड कांडे, जसं उसाचं कांड असतं बघा, उसाच्या कांड्यामध्ये वरची एक रेष आणि खालची एक रेष, या दोन रेषांच्या मध्ये जो भाग असतो त्याला आपण उसाचं कांड म्हणतो. तशा प्रकारे इथं बघा, तुम्ही नोड बघू शकता, हा एक नोड आहे, हा एक नोड आहे. ह्या दोन नोडच्या मधला भाग म्हणजे हाच भाग, म्हणजे हे नोड्स आहेत. इथं पण नोड्स आहे, इथे काय आणि इथे काय, या दोन नोडच्या मध्ये जो भाग आहे तो म्हणला जातो इंटरनोड. आणि मी मगाशी सांगितलं होतं, पेरे येतात आणि या पेरावर पान उगवतं, लीफ येतं. पुढे वाचूया. द टिप or the apical end of the stem is called bud. बड म्हणजे सर्वांना माहित आहे, वाचूया पुन्हा एकदा. खोडाच्या अग्रभागाला मुकुल असे म्हणतात. एवढं सोपं वाक्य आहे ते. द टिप or apical end of the stem. पहा, खोडाच्या अग्रभागाला मुकुल म्हणतात. पुढे, ऑब्झर्व अ ब्रँच ऑफ एनी प्लांट अँड आयडेंटिफाय इट डिफरंट पार्ट ॲज पर द डायग्रॅम. एक फांदी घेऊ शकता तुम्ही आणि त्या फांदी घेऊन आकृती शेजारी जसं दाखवलेलं आहे त्यातील विविध भागांचा तुम्ही शोध घेऊ शकता. बघा, हे सगळे तुम्ही पाहू शकता. आता तुम्हाला एक प्रश्न दिलाय, कंप्लीट द चार्ट. पहा, हा चार्ट तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तर नेम ऑफ द पार्ट, शुगर केन ऊस आहे,
फेनुग्रीक आहे, मेथी आहे. तर थिकनेस ऑफ नोड तुम्हाला मोजायचा आहे. म्हणजे ऊस घ्या, ह्यातलं एक सुद्धा तुम्ही करू शकता. शुगर केन म्हणजे ऊसाचं करू शकता. पेराची जाडी मोजायची आहे तुम्हाला. आणि काय करायचं आहे, शुगर केनचंच लेंथ ऑफ इंटरनोड, याचा अर्थ कांड्याची लांबी मोजायची आहे. हे जे कांडे असतात, ऊसाचे कांडे असतात बघा, ह्या ऊसाच्या कांड्यांची लांबी मोजायची आहे. आणि जे पेरे असतात या पेऱ्यांची जाडी मोजायची आहे तुम्हाला. त्यानंतर फेनुग्रीक, याचा अर्थ मेथी पण घ्या, त्याचा पण हा प्रयोग तुम्ही करू शकता. पुढचा पॉईंट बघूया, लीफ. लीफ म्हणजे पान. पहा, चित्राकडे बघत बघत आपण ह्या गोष्टी सगळ्या शिकू शकतो. लीव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन अ स्टीम. लीव्स ग्रो, बघा पाने कुठे वाढतात किंवा पाने कुठे असतात, खोडाच्या पेराच्या जागी पाने असतात. ऑन अ स्टीम, जास्त करून खोडावर असं म्हटलेलं आहे. लीव्स आर जनरली थीन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. बघा, जर पानाचं तुम्ही खरोखर व्यवस्थित निरीक्षण केलं असेल वनस्पतीच्या, तर ती पातळ असतात, पसरट असतात आणि हिरव्या रंगाची असतात. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ ब्लेड. लीफ ब्लेड म्हणजे पर्णपत्र. इथं बघा पर्णपत्र, हे सगळा भाग म्हणजे पर्णपत्र आहे. इथं त्याचा शब्द आहे बघा. मी मराठीत सांगतो त्याचा अर्थ. पानाच्या या सगळा जो पसरट भाग असतो बघा, द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ ब्लेड. हा सगळा जो पसरट भाग असतो ह्याला काय म्हणतात, पर्णपत्र. पुढे, और लॅमिना किंवा त्याला लॅमिना सुद्धा म्हणतात. इथं कंसात तुम्ही शब्द टाकू शकता लॅमिना म्हणून, लक्षात ठेवा. लीफ ब्लेड म्हणजे पर्णपत्र, त्यालाच दुसऱ्या भाषेमध्ये इंग्लिशमध्ये लॅमिना सुद्धा म्हणतात. अँड इट्स एज इज कॉल्ड लीफ. बघा, आणि त्याचा जो कडेला लीफ मार्जिन म्हणतात. बघा, अँड इट एज, एज म्हणजे जे काठ आहे, काठ. हा सगळा जो पानाचा, वनस्पतीच्या पानांचा तुम्हाला काठ दिसतो, याला म्हणतात लीफ मार्जिन. लीफ मार्जिन याचा अर्थ मराठीमध्ये पर्णधारा. मराठीमध्ये पर्णधारा. ठीक आहे, पुढे बघूया. लीफ मार्जिन मे बी एंटायर, डिनेटेड और लोबड. बघा, एकतर ते एंटायर म्हणजे सलग असतं, डिनेट और लोबड याचा अर्थ खंडित. बघा, लोबड याचा अर्थ तुम्ही सांगू शकतो मी तुम्हाला, खंडित आहे लोबड. बघा, या शब्दाची LOBED, लोबड हा कशा प्रकारे खंडित वनस्पतीची पानं, ही पर्णधारा. पर्णधारा म्हणतोय मी, हे दाखवलंय तुम्हाला चित्रामध्ये. पर्णधारा कशी असते बघा, ही खंडित असते. आणि डिनेटेड याचा अर्थ दंतेरी. बघा, दंतेरी. आणि एंटायर म्हणजे सलग, त्याला आपण मराठीमध्ये काय म्हटलं, सलग. ओके, डिनेटेड बघा, डिनेटेडचा अर्थ दंतेरी. दंतेरी बघून घ्या, हा पान. आणि लोबड याचा अर्थ खंडित. आता हे पान कसं आहे, हे मोठं पान कसं आहे सांगा, एंटायर आहे, सलग पान आहे. ह्याला दातासारखा असा भाग नाही आहे, त्यामुळे त्याला दंतेरी म्हणता येणार नाही. आणि लोबड असा डिझाईन सारखा भाग नाही आहे, म्हणजे त्याला खंडित. इथं पर्णच खंड झालंय, परत नवीन पर्ण इथं खंड झालंय, म्हणून याला कदाचित खंडित असं नाव दिलं असेल, ज्याला विज्ञानामध्ये लोबड असं म्हणतात. ठीक आहे, हा पानाचा अजून काही भाग पाहूया आपण. पुढे पहा, द टिप ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ एपेक्स. बघा, लीफ एपेक्स कुठे आहे बघूया आपण इंग्लिश चित्रामध्ये. लीफ एपेक्स हे पहा, पानाचा सगळ्यात वरचा टोक हा इथे, याला म्हणतात लीफ एपेक्स. लीफ एपेक्स म्हणजे पनाग्र, पर्णाग्र, सॉरी, नाव रफार आणि ग्र, पर्णाग्र. ठीक आहे, म्हणजे काय बघा, द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ एपेक्स. म्हणजे पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला
पर्णाग्र असे म्हणतात. त्यानंतर पॉइंटेड इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड और राउंडेड. हे जे टोक असतं ना, हे टोक एक तरी निमुळतं असतं, टॅपरिंग म्हणजे निमुळतं, पॉइंटेड म्हणजे टोकदार किंवा राउंडेड याचा अर्थ गोलाकार असतो. Leaves of some plants have a stalk called petioles. पहा परसाव असतो. Leaves of some plants have a stalk called a petiole. Petiole याचा अर्थ देठ. बघा हा भाग देठाचा भाग आहे. पहा पुन्हा एकदा सांगतो. Leaves of some plants have a stalk called petiole. पेटॉयल बघा चित्रामध्ये कुठे आहे, इथे पेटॉयल. ह्याला मराठीमध्ये देठ असं म्हणतो आपण. काही वनस्पतीच्या पानांना देठ असतात. काही वनस्पती या वनस्पतीच्या पानांना देठ असतात. हा देठ आहे. हा भाग म्हणजे काय, देठाचा भाग आहे. Leaves of some plants do not have petiole. बघा काही वनस्पतीच्या पानांना देठ नसतात. The portion of leaf attached to the stem is called the leaf base. Leaf base बघूया कुठे आहे, इथे आहे. हा leaf बेस आहे. त्याला मराठीमध्ये म्हणतात पर्णतल. तर पहा काही वनस्पतीच्या पानांना देठ नसतात, हे तर आत्ताच तुम्हाला मी सांगितलं. पण पर्णपत्राचे खोडाशी जोडलेला भाग, हे जे पर्णपत्र आहे, हे सगळं पर्णपत्र, हे जर डायरेक्ट खोडाशी जोडलेला जो भाग असतो, देठाने म्हणूया किंवा विदाउट देठाने म्हणूया, त्याला म्हणतात लीफ बेस, पर्णतल. काही पानांच्या पर्णतलाशी बघा काय म्हणता येईल मला, small leaf-like structure may be present near the leaf base. काय म्हणतोय बघा, स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स. काही हे लीफ बेस आहे ना, पर्ण काय म्हटलं तुम्ही मराठीमध्ये त्याला, पर्णतल. या पर्णतलाच्या ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला पाने सुद्धा उगवले दिसतात बघा. पानासारखे भाग असतात. पानासारखा भाग असतो. These is called stipules. त्याला उपपर्णे म्हणतात. Do you see stipules in all plants? तुम्हाला प्रश्न विचारलाय, सर्व वनस्पतीच्या मध्ये उपपर्णे असतात का? पहा पुढे. त्यानंतर पुढे पहा. Leaves of some plants have single divided leaf blade and single mid rib. Such leaves are called simple leaves. याला आपण सिंपल लीव्ज म्हणजे मराठीमध्ये म्हणू शकतो साधे पान. साधे पान कशाला म्हणायचे, विविध प्रकारची आपल्या निसर्गामध्ये विविध प्रकारची पाने आपण पाहतो. या पानांच्या मध्ये साधं पान कशाला म्हणायचं, साधे पान कुठलं. तर पहा, leaves of some plants have a single in undivided leaf blade. लीफ ब्लेड म्हणजे मी काय सांगितलं, पर्णपत्र. काही वनस्पतीच्या पानामध्ये एकच पर्णपत्र असतं आणि काय असतं, अँड सिंगल मिड रीब, आणि एकच मध्यभागी काय असते, मध्यशीर असते. अशा पानांना साधे पान म्हणतात. However, the leaf blade of leaves in some plants is divided into many small parts called leaflets. Leaflets, पर्णिका. पहा मराठीमध्ये पुन्हा सांगतो, इंग्लिशमध्ये वाचूया आणि पुन्हा सांगूया. However, the leaf blade of leaves in some plants, काही वनस्पतीच्या पानांचा जर आपण अभ्यास केला तर त्याचं लीफ ब्लेड पाहिलं, लीफ ब्लेड म्हणजे पर्णपत्र जर पाहिलं तर पर्णपत्रामध्ये आपल्याला असं दिसतं, प्लांट्स
into divided into many small parts. तर ह्या पानामध्ये मुख्य शिरेभोवती, मुख्य शिरमध्ये जी असते पर्णपत्रावर जी मुख्य शिर असते, ह्या पर्णशिराभोवती अनेक लहान लहान भाग असतात. त्याला पर्णिका म्हणलेलं आहे. पर्णिका, त्याला माडीमध्ये मी काय म्हटलं, लिफलेट. ओके, पर्णिका. परत माडी वाचतो बघा. काही पानामध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्रे अनेक लहान लहान पर्णिक्यामध्ये विभागलेले असतात. ठीक आहे, पुढे पहा. सच लीव्स इज कॉल्ड कंपाऊंड लीव्स. अशा प्रकारच्या पानांना कंपाऊंड लीव्स याचा अर्थ संयुक्त पाने असे म्हणतात. साधे पान म्हणजे सिंपल लीव अँड कंपाऊंड लीव म्हणजे संयुक्त पान आर टू मेन टाइप्स ऑफ लीव्स. पानाचे दोन मुख्य प्रकार म्हणजे एक म्हणजे साधे पान आणि दुसरे म्हणजे संयुक्त पान होय. ठीक आहे, अशा प्रकारे एक पान मी पूर्ण केलेलं आहे. खूप महत्त्वाचा भाग होता म्हणून मी एक एक पानं घेतलेली आहेत. त्यानंतर पुढच्या तासाला मी 2 पानं घेणार आहोत. ठीक आहे, आणि त्यानंतर धड्याच्या शेवटाकडे आपण जाणार आहोत. ह्याबरोबर तुम्हाला ह्याचा ई लर्निंगसुद्धा पाहायला मिळेल. ठीक आहे, थांबूया. थँक्यू.